असं आहे की खरं म्हणजे राज्यघटनेचा विचार हा काँग्रेसचा विचार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राज्यघटनेचे मूलभूत तत्व हा काँग्रेसचा विचार आहे आणि काँग्रेसचे तत्वज्ञान आणि राज्यघटनेचं तत्वज्ञान हे आपल्या संतांकडून आलेलं तत्वज्ञान आहे, समतेचं तत्वज्ञान आहे. माणसाला माणसाप्रमाणे कायम वागवलं गेलं पाहिजे, सर्व त्यामध्ये समानता आहे. आणि यावर जर असे पंतप्रधान टीका करत असतील, ते राज्यघटनेला मानतात की नाही हा प्रश्न उलटा आपल्याकडून विचारला जाऊ शकतो. आमचं तत्वज्ञान राज्यघटनेचं तत्वज्ञान आहे आणि त्यामुळं राज्यघटनेला जर पंतप्रधान मानत असतील तर आमच्या तत्वज्ञानाला मानतात असं म्हणावं लागणार. ते मानत नाही म्हणून असं बोलतायत. हिंदी में की मुंबईमध्ये काँग्रेसने उत्तम निर्णय घेतलेला आहे एकटं जाण्याचा. मात्र तशा पद्धतीने आपण बघितलं मागच्या काही वेळामध्ये ज्या निवडणुका पार पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसला कुठेतरी म्हणायला हवं तेवढं यश मिळताना पाहायला मिळत नाहीये. तर आता या आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस पूर्णपणे तयार आहे का? काँग्रेस तयार आहे. काँग्रेस हा विचार आहे. काँग्रेस ही विचाराची चळवळ आहे आणि त्या विचाराकरता ते लढत आहेत. त्यामुळं एक आहे की या जनतेमध्ये हा विचार मानणारे खूप लोक आहेत. काही दिशाभूल झालेली काही लोकांची, पण हा विचार जो राज्यघटनेचा विचार मी म्हणलं, समतेचा विचार मानणारी खूप मोठी संख्या आहे. त्यांना बरोबर घ्यावं लागेल आम्हाला आणि ते बरोबर आले तर विजय हा आमचा निश्चित आहे. सर, पण तुम्ही आता मुंबई महापालिका निवडणूक सोहळा लढताय काँग्रेस, याचा फायदा सत्ताधारी पक्षाला होतो कारण तुम्ही एकत्र निवडणुकीला सामोरं जाणार. तुम्ही आता महाविकास आघाडी घटकपक्ष वेगळे नाही, असं काही नाही. शेवटी ही लढाई विचाराची लढाई चाललेली आहे. आम्ही आमच्या विचाराकरता लढतो आहोत, संघटनकरता लढतो आहोत, देशासाठी लढतो आहोत आणि त्याबरोबर मुंबईसाठी सुद्धा, मुंबईच्या हितासाठी लढतो आहोत. काँग्रेस म्हणून आम्ही लढतो आहोत. नाही नाही, तेव्हा ज्या वेळेस असं बोलतात तसं होत नसतं. मी येणार म्हटले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आले नाही, आपल्याला माहिती आहे. त्यांचा आत्मविश्वास ज्यावेळेस कमी झालेला असतो त्यावेळेस त्यांचे असे वाक्य येत असतात. काँग्रेस आता महापौर पदाचा दावेदार म्हणून या निवडणुकीला सामोरं जाणार. हो, आम्ही जिंकण्याकरताच लढतो आहोत आणि त्यामध्ये महापौर काँग्रेसचा व्हावा याकरता 100% आम्ही प्रयत्न करणार, यशस्वी होणार. हे तर आहेच आहे. त्यांचे फंडे भारतीय जनता पक्षाचे अनेक असतात निवडणूक जिंकण्याकरता. आपण पाहतो की आता बिहारची निवडणूक जिंकली ज्यावेळेस आपण म्हणतो, महाराष्ट्रामध्ये जे फंडे त्यांनी वापरले तेच तिथं बिहारमध्ये वापरलेले आपल्याला दिसतील. तुम्ही थोडं विश्लेषण करून पाहिल्यानंतर लक्षात येईल की ते निकोप लोकशाही करता नाही. त्यांच्या मनामध्ये त्यांची लोकशाही जी पद्धत आहे निवडणुकीची ती निकोप लोकशाहीची पद्धत नाही आणि त्यामुळं आम्ही मात्र निकोप लोकशाही करता ही लढाई करतो आहोत. मुंबईच्या भल्याकरता ही निवडणूक करतो आहोत. काँग्रेसचा विचार हा सर्वांच्या भल्याचा आहे, देशाच्या भल्याचा आहे, मुंबईच्या भल्याचा सुद्धा आहे. जेव्हा महाविकास आघाडी होती दोन्ही पक्षांना फायदा झालेला, तर अशा वेळेस जर वेगवेगळे लढले तर याचा फटका नक्कीच बसू शकतो. महायुती एकत्र लढणार. मला माहिती आहे की यामध्ये काँग्रेस चांगलं यश हे मिळवणार आहे आणि महापौर काँग्रेसचा होणार आहे. राज ठाकरे हा महत्वाचा फॅक्टर ठरलाय का बाहेर पडण्यासाठी? नाही, यामध्ये काँग्रेसने शेवटी काँग्रेस पक्ष आहे, हा राष्ट्रीय पक्ष आहे. कदाचित अडचणीचा कालखंड त्यांनी पाहिलेला असेल, परंतु तो राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही लोकांना साथ घालणार आहोत, बरोबर घेणार आहोत आणि जिंकणार आहोत. हमारे प्रभारी जो है चीनी थाला जी आए थे और उन्होंने बताया, तो हमारा ये अधिकृत निर्णय है इस अलग अकेले लड़ने का. हम लड़ेंगे. सर, जिस तरह से ये कहा गया एमएनएस और शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे साथ में जाने की बात हो रही थी, तो उस वजह से फैसला लिया गया है? ऐसा नहीं है, वो तो कांग्रेस का डिसीजन है ये. और जब हमारे प्रभारी बोलते हैं तो वो हमारे प्रमुख लोगों ने लिया हुआ फैसला. सर, बिहार के चुनाव के जो नतीजे है उसके बाद जो आपके अलायंस पार्टी हैं, जो इंडिया ब्लॉक है, वो कह रहे हैं कि कांग्रेस को सही तरीके से काम करना चाहिए, कांग्रेस को बीजेपी. ऐसा है कि आप देखेंगे ना बीजेपी का काम करने का तरीका, जो फंडे उन्होंने यहाँ महाराष्ट्र में किए थे वही बिहार में किए. सब तरीका वही है उनका. इलेक्शन जीतने के जो तरीका है वो तरीका उनका वही है जो आपके डेमोक्रेसी को मान्य नहीं है.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.